भाजपनं आता विरोधक मुक्त भारत करण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय, कारण नितीश कुमारांना एनडीएमध्ये सामील केल्यानंतर आता एआयडीएमकेची एनडीएमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे। याच आठवड्यात एआयडीएमके एनडीएमध्ये सामील होईल असं सूत्रांकडून कळतंय। लोकसभेत एआयडीएमकेचे 37 खासदार आहेत, तर राज्यसभेत 13 खासदार आहेत, त्यामुळे एनडीए अधिक मजबूत होईल। तामिळनाडूमध्ये एआयडीएमकेनं सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलंय, त्यामुळे आता भाजपनं विरोधक मुक्त देश जो आहे तो आपल्या बाजूने करण्याची तयारी सुरू केली की काय असं म्हणावं लागेल, कारण नितीश कुमारांनी एनडीएमध्ये ते सामील झालेले आहेत आणि आता त्यानंतर जयललितांच्या पश्चात आता अण्णा द्रमुक पक्ष एनडीएत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। त्यामुळे आता लोकसभेमध्ये एआयडीएमकेचे हे 37 खासदार आहेत, तर राज्यसभेमध्ये 13 खासदार। या सगळ्यामुळे आता एनडीए अधिक मजबूत होईल। मात्र तामिळनाडूमध्ये एआयडीएमकेनं सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलंय आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर आपल्या सोबत आहेत। वानखेडे सर, विरोधक मुक्त भारत असं भाजपनं सूत्र केलेलं दिसतं, एकंदरीतच तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता? तामिळनाडूमध्ये जे झालंय किंवा एआयडीएमकेचे दोन्ही सेक्शन जे एनडीए मला समर्थन करणार किंवा एनडीए मध्ये येत आहे, ती काही नवीन गोष्ट नव्हती। जेव्हा जयललिता आजारी होती तेव्हा व्यंकय्या नायडू तिथे कॅम्प करून बसले होते। पनीर सेल्वम जेव्हा मुख्यमंत्री घोषित झाले त्यावेळेला एनडीएचा आशीर्वाद होता, दिल्लीवर त्यांना आशीर्वाद होता। त्यानंतर शशिकला गुट वेगळा झाला, पनीर सेल्वमने तिथे विद्रोह केला। शशिकला जेलमध्ये गेल्यावर पुन्हा शशिकलाला त्यांनी सोडून बाकी एआयडीएमके पनीर सेल्वम आणि दुसरे सोबत होते आणि हे दोन्ही ग्रुप एनडीएच्या लगातार टचमध्ये आहेत। दोन्ही ग्रुपचे नेता आलेत, राष्ट्रपती इलेक्शनच्या अगोदर आलेत, मोदींना भेटलेत, अमित शहाना भेटले, त्यामुळे त्यांची जवळीक होती आणि एआयडीएमके मध्ये जी व्हॅक्यूम झाली होती जयललिताच्या मृत्यूमुळे आणि शशिकलाच्या जेल झाल्यामुळे तिथे कुठे ना कुठे आपल्याला पाय ठेवता येईल का याचा भाजपा एक विचार करत होती। त्यामुळे ते भाजपाच्या सोबत जातील हे आश्चर्याची गोष्ट नव्हती आणि आता त्यांनी जर घोषित केलं की ते दे विल बी गोइंग टू द आणि ते एनडीएचा पार्ट बनणार आहेत, तर दिल्लीत या गोष्टीला काही आश्चर्याने घेतलं जाणार नाही। पण अपोजिशन मुक्त भारत ही जी गोष्ट चालू आहे तिथे आता तिथे डीएमके आणि एआयडीएमके हे दोन मुख्य पक्ष आहेत। आता डीएमके याला कसं रिॲक्ट करतं येणाऱ्या इलेक्शनमध्ये, कारण तिथे वेळ अजून भरपूर आहेत, अजून त्यांना 2-2.5 वर्ष आहेत तिथे, त्या 2.5 वर्षात ते कसं काय करू शकतात, एनडीएवरनं बीजेपी त्यांना कसं समर्थन देऊन त्यांना दोन्ही ग्रुप एकत्र आणून एआयडीएमके कन्सॉलिडेट करून कसं त्यांचं ते पुढे राज्य म्हणजे सुशासन चालवण्याचा प्रयत्न करतात ताकी पुढच्या वेळेला पुन्हा वापस ते येतील। कर्नाटकमध्ये ऑलरेडी काँग्रेसचं सरकार आहे, इन्कम्बेन्सीचं फॅक्टर आहे, तिथे भाजपला चान्स आहे। कर्नाटक आणि जर तामिळनाडूमध्ये ते गेले तर त्यानंतर त्यांना मग एक आंध्र म्हणजे तसं पाहिलं तर मग त्यांना केरळ जर सोडलं तर कुठेही अपोजिशन नसणार। वर पंजाब आहे, तिकडे ममता बॅनर्जी बसली आहे कलकत्त्याला, ते 2-3 जर राज्य सोडले तर ओरिसामध्ये नवीन पटनाईक आहे, हे जर 3-4 राज्य सोडले तर व्हर्च्युअली या देशात अपोजिशन राहणार नाही। नवीन पटनाईक फार डायसी केस आहे, त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे कधी ते मळ्यात तर कधी तळ्यात होतात, तर कधी एनडीए सोबत असतात तर कधी एनडीए सोबत नसतात। ममतानी एक स्ट्रॉंग स्टँड घेतलेला आहे, ती अँटी बीजेपी आहे। तिकडे केरळमध्ये जे सरकार आहे लेफ्टचं ते अँटी बीजेपी आहेत। हे जर 2 सोडले तर आता, आणि पंजाबमध्ये काँग्रेस आहे ती बीजेपीच्या विरोधातच आहे, हे जर 2-3 राज्य सोडले तर मग पूर्ण देशात कुठेही बीजेपीला विरोध करणारा असा कुठली पार्टी मला दिसत नाही। कारण आंध्र प्रदेशमध्ये फार मजेशीर गोष्ट अशी आहे की आंध्र प्रदेशमध्ये जे सत्तेमध्ये आहेत आणि जे अपोजिशन मध्ये आहेत ते दोन्ही ग्रुप एनडीए सोबत आहेत। जगन रेड्डी तिथे अपोजिशन मध्ये आहे, तो त्यांच्यासोबत आहे। टीडीपी चंद्रबाबू नायडू ते एनडीए सोबत आहेत, त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये तर कुठेही त्यांना काही अपोजिशन नाही। तेलंगणामध्ये ते ऑलरेडी तेलंगणाला जे राज्यकर्ते आहेत ज्यांची सत्ता आहे ते एनडीए म्हणजे एकेकाळी भाजपमधूनच निघालेला तो ग्रुप आहे। त्यामुळे वानखेडे सर, कुठेतरी तामिळनाडूमध्ये सुद्धा एआयडीएमकेला जवळ करून आता भाजपनं विरोधक मुक्त भारत सुरू करण्याची जी तयारी आहे ती सुरू केली असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही। धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल।